नमस्कार. मी जयंत राठोड. दैनिक अजिंक्य भारतच्या पॉलिटिक्स स्पेशल या एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. काही दिवसापूर्वी राज्यातील काही खासदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदे गटामध्ये सामील झाले. याच पार्श्वभूमीवर शेतकरी चळवळीचे प्राध्यापक पंढरी पाटे यांनी आज खासदार संजय देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भातच आज आपल्या सोबत चर्चा करण्यासाठी पंढरी पाटे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात. आज तुम्ही खासदार संजय देशमुख यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असं ऐकण्यात आहे. याबद्दल आपण काय सांगाल? आजची दुपारी 2:30-3 वाजताची ती गोष्ट आहे. आपले यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे वृद्ध व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजय राठोड यांच्या निवासस्थानी संजय देशमुखांची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये काही चर्चा झाल्या. त्यांची काही परस्पर बैठक असेल, हरकत नाही. पण मला जशी माहिती मिळाली की या ठिकाणी संजय देशमुख आहेत, तर मी त्यांच्या घराच्या समोर गेलो, त्या ठिकाणी जाऊन बसलो आणि बसल्यानंतर जसे संजय देशमुख बाहेर आल्यानंतर मी त्या ठिकाणी गेलो आणि संजय देशमुखांना मी प्रश्न विचारला की साहेब, तुम्ही शेतकऱ्यांना विसरला, जो ग्रामीण भागातला गरीब शेतकरी आहे त्यांना तुम्ही विसरला. त्यांना पहिला प्रश्न केला आणि नंतर मी त्यांना म्हणालो की साहेब, तुम्हाला निवडून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे अधिकृत चिन्ह होतं मशाल, या चिन्हावरती तुम्हाला निवडून देण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केले. यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील बऱ्याचशा भागांमध्ये जाऊन तुमच्या प्रचार सभाची अँकरिंग मी केली. त्याची कल्पना ऑलरेडी त्यांना आहे, संजय देशमुखांना आहे. त्यावरती त्यांच्याकडे उत्तर देण्यासारखं काहीच नव्हतं आणि मग ते अनुत्तरित झाले. अक्षरशः त्यांना घाम फुटला की बाबा आपण काय बोलायचं. त्यांच्याकडे काही उत्तर नव्हतं. ऑलरेडी त्यांनी पक्षासोबत सोडून द्या, त्यांनी या मतदारसंघातील मायबाप जनतेसोबत गद्दारी केली आणि खरं सत्य आहे, हे लपवता येत नाही. पण बाजूला राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री, या यवतमाळ जिल्ह्याचे एक नव्हे तर 3दा पालकमंत्री असलेले सन्माननीय संजय राठोड होते. त्यांनी मध्यस्थी केली. माझ्या खांद्यावरती, उजव्या खांद्यावरती हात ठेवला या आणि म्हणाले की बाबू, आम्ही सगळेजण शेतकऱ्यांसाठी, म्हणजे आपण सर्वजण. परंतु तुम्ही लोकसभेमध्ये संजय देशमुख यांचं खूप धडाडीने काम केलेलं आहे. तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात म्हणून सुद्धा बाहेर चर्चा होती. त्या संदर्भात आपण काय? अगदी बरोबर, हा प्रश्न वास्तविक आहे. पण मागच्या 2 वर्षामध्ये संजय देशमुखांना आम्ही कधीच फोन केला नाही. आम्हाला वाटत होतं की या माणसाची कनेक्टिव्हिटी ग्रामीण भागात आहे. आम्हाला असं वाटत होतं की हा माणूस संसदेमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी लढतो. आम्हाला असं वाटत होतं की हा माणूस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी केंद्र स्तरावरती लढतो. पण ही सगळी नाटकं होती. ह्या फक्त संजय देशमुखांनी शेतकऱ्यांच्या अनुषंगाने केलेल्या फक्त फॉर्मॅलिटीज होत्या. आम्ही प्रामाणिक, मी काही शिवसैनिक नाही, मी फक्त विचारधारेचा माणूस आहे. काही लोक म्हणतात की बाबा तुम्ही काँग्रेसचं काम करतात, काँग्रेसमध्ये आहे. अरे बाबा, असं नाही आहे. सचिन मनोहर असतील किंवा कृष्ण पुसनके असतील, हे आमचे मोठे भाऊ आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी इथल्या पॉलिटिक्समध्ये एंटर झालेलो आहे आणि त्यामुळं काम करत असताना जी विचारधारा आम्हाला पटते, जे सेक्युलरिझम आम्हाला पटते, ते आम्ही नेतो. तो संजय देशमुख आम्ही निवडून आणला. त्यामुळे मग नंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी मला मध्यस्थी केली आणि ते मला म्हणाले की बाबा, आम्ही सगळे मिळून काम करू. ठीक आहे, मी इमोशनल झालो, माझ्या डोळ्यातनं आसू पडले. संजय राठोडांना हे माहित आहे. संजय राठोडांनी पडलेले आसू पाहिले आणि त्या ठिकाणी जी कोर कमिटी होती, संजय राठोडांच्या बंगल्यामध्ये जी निवासस्थानाच्या ठिकाणी जी महत्वाची बैठक झाली, त्या ठिकाणी जी कोर कमिटी होती, जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, नगरसेवक होते काही नगरपालिकेचे, त्यांना प्रश्न पडला की झाला हे बंद हल्लं काय ध्येय आहे. मी त्यांना म्हटलं की बाबा, हा अन्याय आहे भाऊ, माझं तुमच्यासोबत काहीच इंटरफेअर नाही आहे, पण हा माणूस मशालीवरती निवडून आला, माझं कर्तव्य आहे, कारण मी यांना मतदान केलं. संजय राठोडांच्या प्रत्येक भूमिकेच्या विरोधात मी आंदोलन करणारा बोर्ड आहे, म्हणजे मी माझे सगळे सहकारी. त्यामुळं जे झालं ते चुकीचं झालं आणि या विषयाच्या संदर्भाने आमची कायम ठाम भूमिका आहे की संजय देशमुखांनी मतदारांसोबत, एकंदर या मतदारसंघातील मायबाप जनतेसोबत गद्दारी केलेली आहे आणि याचा मी तीव्र निषेध. पुढील इलेक्शनमध्ये आपली काय भूमिका राहील? जसे या इलेक्शनमध्ये भूमिका पार पाडली होती तुम्ही,
पुढच्या वेळेस तुमची काय भूमिका राहील? संजय देशमुख यांना शिवसेनेकडून तिकीट मिळेल का? संजय देशमुखांची तिकीट आजच गेली. 100% फायनल कटली. संजय राठोड किंग आहेत हे त्यांना नंतर कळेल. त्यांनी त्यांचा पक्षप्रवेश जरी करून घेतला असेल संजय देशमुखांचा, आत्ता जरी त्यांना असं वाटत असेल की आपलं साठं उतर, या सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटीच आहे. संजय राठोड संजय देशमुखांचा 2029 मध्ये गेम करतील तेव्हा त्यांना समजेल पॉलिटिक्स या पॉलिटिकल सेन्सेशन मधलं नवं 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 काय आहे म्हणून. तर आपण पंढरी पाठे यांच्याकडनं जाणून घेतलं की येत्या काळात राजकारण कसं राहील आणि संजय देशमुख यांचं फ्युचर कसं राहील. आपण पाहत होते दैनिक अजिंक्य भारत. धन्यवाद.